ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवसेना पक्षात मोठ्या संख्येत आता कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे पक्षप्रवेश करतात। माजी खासदार उमेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळेस शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी माजी खासदार उमेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खरतर शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा भाजपला सोड चिठ्ठीच्या या वारंवार बातम्या येत होत्या आणि त्यानंतर आता अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत आता त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे। भाजप सोडून आलेल्या उमेश पाटलांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का पाहायला मिळतोय। त्यांचा आता शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झालाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जातात। उमेश, काय सविस्तर माहिती? ठाकरेंच्या शिवसेनेला सातत्याने धक्के देण्याचं काम शिवसेनेकडून सुरू आहे। खास करून जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे गेल्या 3.5 वर्षामध्ये अनेक धक्के जे आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळाले। यावेळीही आता जो पक्षप्रवेश सुरू आहे त्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का दिल्याचीच माहिती जी आहे ती समोर येत आहे। ठाकरेंच्या अशी विश्वासू उमेशजी आता पक्षप्रवेश करतात, त्यामुळे ठाकरे आता याबाबतचा काय पाऊल उचलणार आहेत किंवा ठाकरे त्यांच्या प्रतिस्पर्धी कुठला उमेदवार किंवा कुठल्या नेता तिकडे उभा करणार हे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे। मात्र गेल्या 3.5 वर्षापासून सातत्याने जे धक्के एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना देतात ते अजूनही कमी झालेले नाहीयेत, हेच या पक्षप्रवेशावरून दिसते। थोड्या वेळातच हा पक्षप्रवेश होते आणि पुन्हा एकदा ठाकरेंना हा मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय। उमेश, खरं तर आधी भारतीय जनता पक्ष सोडून ते ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते आणि त्यानंतर आता ते शिवसेना या पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। नेमकं कुठे बिनसलंय? नक्कीच, कारण गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून सातत्याने जर आपण पाहतोय तर उद्धव ठाकरेंकडनं जे काही त्यांचे नेते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना सोडून इतर पक्षामध्ये जात आहेत, त्यावेळेस त्यांचं नेतृत्व किंवा उद्धव ठाकरेंचे जे नेतृत्व सुरू आहे किंवा त्यांच्याकडून जी पक्षाची जी पकड आहे ती सध्या राहिलेली नाहीये। पक्षाकडे ते लक्ष देत नाहीयेत। गेल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील ते प्रचाराला बाहेर पडले नाहीत, त्यामुळे अनेक कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील स्थानिक लेवलचे, ते कुठेतरी दुखावलेत आणि त्याच्यामुळे हा पक्षप्रवेश जो आहे तो आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय। गेले काही दिवस सातत्याने अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे देखील पक्षप्रवेश झाले, मात्र आता निवडणूक झाल्यानंतरचा हा पक्षप्रवेश होतो, त्यामुळे आता तरी ठाकरे घराच्या बाहेर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पडणार आहेत का असा प्रश्न जो आहे त्यांचे कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत। निश्चित, धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जळगाव जिल्ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते। माजी खासदार उमेश पाटील यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।